बरं चालेल प्रिया, चालेल. ग्राउंड तर केलं पाहिजे ना सुनील. चलो पाहूयात आपण आपला आजचा पहिला प्रश्न म्हणजे वर्णमालिकेचा भाग 3. आजचा पहिला प्रश्न काय आहे? ब्रॉड साठी दिले CS15BE तर इंडिया बरोबर काय? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. HJ25JH, JPEJI, A14NI, JO4JB. पिक्चर अडकत आहे, सगळ्यांचंच अडकतंय का? काही वाटत नाही निखिल. ब्रॉड BROAD आणि INDIA. ब्रॉड साठी काय दिलंय? CS15BE. बी नंतर सी, आर नंतर एस, ए नंतर बी, डी नंतर ई. मध्ये जो वर्ण आहे त्याचं काय दिलं आहे? स्थान दिलेलं आहे. मग सेम त्या पद्धतीने आय नंतर जे, एन नंतर ओ, डी आहे 4 वर, आय नंतर जे, ए नंतर बी. बघा पहिलं, दुसरं, चौथं, 5वं पद एक एकने पुढे गेले तर जो मध्ये वर्ण आहे त्याचं स्थान जसंच्या तसं लिहिलं आहे. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे परत हा प्रिव्हियस इयरचाच क्वेश्चन आहे. जाऊ पुढच्या क्वेश्चन वर. चला, खाली दिलेले शब्द डिक्शनरी मध्ये कोणत्या क्रमाने येतील? नाही झालंय का दिगंबर? झालं आहे, झालं आहे. चला आता हा कसा सोडवायचा? पहिला शब्द घ्या, पी 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 पी. दुसऱ्या शब्दाकडे या, EARR. पहिले ए येतो, बरोबर आहे. नंतर ई येतो, आता पुढे मग शेवटी आर आर आहे, इथे पण आर, इथे पण आर. आता याच्या पुढे पहिले ओ येतं का ई येतं? पहिले ई येतं, म्हणजे पहिला शब्द झाला प्रिव्हेन्शन आणि सगळ्यात शेवटचा शब्द झाला प्रोटेक्शन. म्हणजे आपला आता क्रम कसा झाला? क अ ड ब. अरे वा, खूप छान रानू, मस्त. ते काय डेज मी मोजून ठेवलेत का? क अ ड ब चा पर्याय पहिलाच. पुढच्या प्रश्नाकडे चला. हा पण प्रिव्हियस इयर. हा पण प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या, खरं तर कुठला वर्ण येईल असं पाहिजे. काय सांगितलंय? DAEZ. चालेल चालेल. तर तो वाला प्रश्न आहे ना, तसे आपण एक वेगळा टॉपिकच घेतलेला आहे. वर्णांची शब्दां म्हणजे वर्णांची असं करा, किंवा वर्णांनुसार रचना, शब्दांची वर्णांनुसार रचना असं केलं तरी पण चालेल. वर्ण असतात, पहिले सगळे पी ने होते, मग पहिले ए येतो, मग ई येतो. मग या आर चा मधून सगळ्यात पहिले ई येतो, मग ओ येतो. त्यांना जसं जसं आपलं अल्फाबेटिकल ऑर्डर असतात ए पासून झेड पर्यंत, त्या हिशोबाने मांडावं लागतं. याचा एक वेगळा नवीन टॉपिक मी ऍड केलेला आहे, त्याच्यामध्ये डिटेल मध्ये समजून जाईल तुम्हाला. आता इथे बघा, जे ओ एस व्ही एक्स, जे KLMNO 5 ने पुढे, ओ PQRS 4 ने पुढे, S
TUV 3 ने पुढे, VWX 2 ने पुढे. मग जर 1 ने पुढे घेतलं असतं तर उत्तर Y आलं असतं. 5 ने, 4 ने, 3 ने, 2 ने, 1 ने पुढे साठी उत्तर काय आलं असतं आपलं? Y आलं असतं. पण Y तर आहेच नाही आपल्याला. मग आता याच्या आधी जावं लागेल आपल्याला. असा कुठलीही संख्या आहे ज्याच्या पुढे 6 ने गेल्यावर जे येणार. मग जे मधनं 6, 10तनं 6 गेले 4, 4 वर असतो D. हो, थँक्यू. येस, शब्दांची वर्णानुसार रचना. D, E, F, G, H, I, J, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X. म्हणून पर्याय झाला पहिलाच. असं पण असतं हो. मग आता तिथे Y असता तर आपण Y उत्तर दिलं असतं, पण Yच नाहीये म्हणजे आपल्याला आधीचा वर्ण बघायला लागेल. चला, A बरोबर 26, सन बरोबर 27, तर ऍक्ट बरोबर किती? ऑप्शन दिले 24, 58, 54, 57. माझ्या इथून नेटवर्क आता व्यवस्थित आहे. मगाशी प्रॉब्लेम देत होतं तर ते चेंज करून घेतलं मी. चॅप्टर आज किंवा उद्या फिनिश होईल. का कंटाळले का चॅप्टरला? पण तुम्हाला अजूनही नवीन नवीन लॉजिक कळतायत हे लक्षात ठेवा. शेवटी प्रश्नांकडे आलोय. गुड मॉर्निंग सर. आता इथे बघा, थँक्यू सो मच प्रतीक्षा. ए कितीवर आहे? ए साठी 26 दिलं. SUN, S कितीवर आहे रे? 8 वर. U कितीवर आहे? 6 वर. आणि N कितीवर आहे? 13 वर. यांची बेरीज करा. 8 आणि 6 14 आणि 13 झाले 27. तुम्हाला विचारलं आहे ACT साठी. A तर 26 वर दिला, C तर 24 वर दिला आणि T तर 7 वर दिला. या सगळ्यांची बेरीज केली. कन्फर्म उत्तर काय झालं? 57. व्हेरी गुड. सानिका, बेरीज चुकलात. आज क्यूट दिसत आहे. आज काय झालं? सगळे तारीफ करतात. थँक्यू सायली. बर, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे चला. विसंगत घटक ओळखा. वॉच, क्लॉक, कॅच, मॅच. बिलकुल रिव्हिजन झालीच पाहिजे या बॅचची. हा, गॅझेट असेल, मी तुम्हाला तेव्हाच म्हटलं गॅझेट असेल तर काही प्रॉब्लेम नाही. कॅच, वॉच, कॅच, मॅच या सगळ्यांमध्ये शेवटचे ATCH कॉमन आहे. म्हणजे विसंगत कुठलं झालं? पर्याय क्रमांक दुसरा, क्लॉक. अरे काय नाही, हे उलट मांडणी केली आणि त्यांची बेरीज केली. पुढे या. विसंगत अक्षरगट ओळखा. पेज, एज, वेज आणि सेज. हा ना भुवनेश्वर, थँक्यू. पेज, एज, वेज आणि सेज. यामधलं परत विसंगत काय झालं? एज. का म्हणून? परत इथे AGE आणि AGE कॉमन आहे म्हणून ते झालं विसंगत. पुढच्याकडे चला. इट्स ओके, लेट नका करू पुढे. तपन परत विसंगत अक्षरगट ओळखा. AFE, PUT, JEF, KPO यांच्यातलं विसंगत काय? आता गॅप बघायचा. बघा, F च्या आधी E आहे, U च्या आधी T आहे, E च्या नंतर F आहे, P च्या आधी O आहे. F च्या आधी E, U च्या आधी T, P च्या आधी O. इथे E च्या आधी D पाहिजे होतं,
JED दिलं असतं तर झालं असतं, पण नाही, त्यामुळे विसंगत झालंय आपलं. पर्याय क्रमांक तिसराच. गुड. पुढे या. परत विसंगत अक्षरगट ओळखा. ऑप्शन आहे NLQ, DBG, TRW, XVY. परत गॅप बघा. LMN, BCD, RST, VWX. दोन दोन ने पुढे. LNOPQ, DEFG, TUVW. X नंतर लगेच Y घेतला म्हणजे विसंगत झाला. पर्याय क्रमांक चौथा. नाही, बर्थडे नाही माझा. बरोबर आहे. पहिला आणि तिसरा वर्ण घ्या. NOPQ, DEFG, TUVW आणि इथे X नंतर डायरेक्ट Y घेतला म्हणजे विसंगत झाला. पर्याय क्रमांक चौथाच. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे परत विसंगत अक्षरगट ओळखा. परत 4 दिलेले आहेत, आता शोधावे लागेल. JKNRV, PQT, XC, UVY, CH, GHK, OT. आता इथे बघा. J नंतर K, PQ, UV, GH. शेवटी बघा RSTUV, X, Y, Z, A, B, C, C, D, E, F, G, H, O, P, Q, R, S, T. बरोबर आहे. 2, 3, 4 शेवटच्या 4 वर्ण पाहिले तर ते 5 ने पुढे गेले आहेत. इथे K, LMN, Q, RST, UV, WXY, HIJK, NOPQR, TUVWX, ZABC आणि KLMNO. पहिलं पद 1 ने पुढे, दुसरं 3 ने पुढे, तिसरं 4 ने पुढे, चौथं 5 ने पुढे आहे. इथे 4 ने पुढे दिले म्हणून विसंगत झालंय. पर्याय क्रमांक पहिला JKNRV. आता पुढच्या प्रश्नाकडे चला. विसंगत फरशी संच निवडा. हा पण प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. विसंगत फरशी संघ निवडा. NOWXQR. इथे H नंतर I पाहिजे होतं, इथे HI या पद्धतीने झालं म्हणजे विसंगत झालं. हे आज काही स्पेशल नाही, दर फ्रायडे स्पेशल डे असतो. आता असे विसंगत अक्षरगट वाले 2च आहेत. विसंगत अक्षरगट ओळखा. DUFW, HQJS, JOLQ, AWCZ.
डी च्या विरुद्ध डब्ल्यू, एच च्या विरुद्ध एस, जे च्या विरुद्ध क्यू, ए च्या विरुद्ध झेड. बरोबर. कसं ओळखायचं बघा, जसे जसे प्रश्न होत जातील ना तुमचे लॉजिक आपोआप डेव्हलप होत जाईल. इथे एफ च्या विरुद्ध यू, क्यू च्या विरुद्ध जे, ओ च्या विरुद्ध एल, पण डब्ल्यू च्या विरुद्ध डी पाहिजे, इथे एक्स दिला पाहिजे, म्हणजे विसंगत काय झालं, ए डब्ल्यू सी झेड. हो, प्रत्येक क्वेश्चनचे लॉजिक हे वेगळे असतात बघा. यांच्यामध्ये तुम्ही गॅप काढला तरीही चालणार. डी नंतर ई एफ, एच आय जे, जे के एल, मग ए बी सी, यू व्ही डब्ल्यू, क्यू आर एस, ओ पी क्यू, मग डब्ल्यू एक्स वाय झेड. या पद्धतीने केलं तरी पण चालेल. गॅप जर घेतला तर सगळ्यांमध्ये 2-2चा होता, तिथे 2-3चा होता, म्हणून सुद्धा 4 विसंगत झाला, हे पण चालेल. एक प्रश्न सोडवायचे खूप सारे लॉजिक असतात, पण ते लॉजिक परफेक्ट पाहिजे, त्यांना जुळवाजुळव करून आणलेलं नको. जर लॉजिक परफेक्ट असेल तर उत्तर कुठल्याही लॉजिकचं ऑलमोस्ट सेम येतं, काहीच वेळा फक्त वेगळं उत्तर येतं. आता लॉजिक कसे ओळखायचे, तर लॉजिक हळूहळू तुमचे डेव्हलप होत जाणार आरामात. आत्ताशी 3-4 लेक्चर आहे तरी तुम्हाला एवढं येते. हळूहळू तुमचे लॉजिक आपोआप डेव्हलप होणार. जेवढे जास्त आपण प्रश्न सोडवणार तितके तुम्हाला वेगवेगळे लॉजिक कळणार. या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही. भीमटेक भरला की नाही फॉर्म? चला, एच जे एस क्यू, बी ई वाय व्ही, एन ओ पी ई, एम ओ एन एल. अनुराधा, युट्यूब आणि बॅच मध्ये फरक वाटतोय ना? सारखीच एबीसीडी लिहितायत या बाई. एक सोडून एक बघा, असं कसं काय प्रणय? बरं, एच च्या विरुद्ध एस आहे, जे च्या विरुद्ध क्यू आहे, बी च्या विरुद्ध वाय आहे, ई च्या विरुद्ध व्ही आहे, एन च्या विरुद्ध पी नाही, ओ च्या विरुद्ध ई नाही, एम च्या विरुद्ध एन आहे, ओ च्या विरुद्ध एल आहे. विसंगत झालं एन ओ पी ई. पर्याय क्रमांक झाला तिसराच. नाही, मला त्रास नाही होत. तुम्ही प्रश्न वाचून सोडवस तर माझं होऊन जातं. इथून ऑलमोस्ट सगळे PYQ चे प्रश्न आहेत. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? एक्स, क्यू, के, एफ. प्रश्न चिन्ह ऑप्शन दिसत आहे ई, बी, सी, डी. एफ बघा, इकडून जायला त्रास होता, इथून मोजा. एफ जी एच आय जे के, के एल एम एन ओ, पी क्यू असंच आहे, क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स. 7 6 5 4. एफ 6 वर, 6तनं 4 गेले उरतात 2, 2 वर आहे माझा बी उत्तर, म्हणजे उत्तर काय झालं? बी. बरोबर. क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स 7 ने मागे, के एल एम एन ओ पी क्यू 6 ने मागे, एफ जी एच आय जे के 5 ने मागे, मग 4 ने मागे. एफ च्या मागे 4, ई, डी, बी, सी आणि बी. असं उत्तर पण बीच येतं. इथे एक सोडून एक एकमेकांच्या विरुद्ध वर्ण आहे, हे लक्षात ठेवा. NOP ई येत नाही. Y X W U T S Q P O M L. प्रश्नचिन्ह एच
जी ऑप्शन दिलेला आहे LM JI KI IH. थँक्यू. काय येणार? Y च्या आधी X, त्याच्या आधी W, U च्या आधी T, T च्या आधी S, Q च्या आधी P, P च्या आधी O, M च्या आधी L, L च्या आधी K. बरोबर आहे. मग परत H च्या आधी I च्या आधी H आणि G. उत्तर आलं KI. एक एक पद आधी आधी घेतलेलं आहे. बरोबर आहे. Y च्या आधी X, X च्या आधी V, W च्या दोन आधी U, U च्या आधी T, T च्या आधी S, S च्या आधी दोन Q, Q च्या आधी P, P च्या आधी O, O च्या दोन आधी M, M च्या आधी L, L च्या आधी K, K च्या दोन आधी I, I च्या आधी H, H च्या आधी G. उत्तर आले KI. पर्याय क्रमांक आला तिसराच. पुढे चला. ZX_TR_NLJ_FD_. ऑप्शन आहे VPHB UPJB VRHB UPJB. दोन पद आधी X, TUV, RST, NOP, LMN, FGH, BCD. उत्तर काय काय झालं? V P H B. V P H B चा पर्याय झाला पहिलाच. बघा BCD EF GH IJK LMN OP QR ST UV WX YZ. प्रत्येक वर्णांमध्ये दोन दोनचा गॅप आहे, म्हणून उत्तर काय पाहिजे होतं? VPHB. पर्याय कुठला पाहिजे होता? पहिलाच. कळलं? प्रत्येकाला सोपं आहे नक्की? मला तुमच्या चॅटिंग दिसत नाहीत. दिसल्या. पुढे जाऊयात. WV PO IH BA प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे ST RS UT UV. खूप सोपं वाटतंय. थँक्यू श्रेया. बरं संदीप, घाई करायची नाही. थँक्यू सो मच यश. प्रत्येक दोन दोन पद मागे गेलं होतं, एवढंच आहे. अर्चना, ज्योती, मला दिसतायत तुमच्या कमेंट. अस्मा, चलो देखते, आगे बढ़ो. WV PO IH BA प्रश्नचिन्ह. W च्या आधी V आहे, P च्या आधी O, I च्या आधी H, B च्या आधी A. बरोबर. इथे बघूयात, S च्या आधी T आहे का? नाही. S च्या नंतर T आहे. R च्या आधी S आहे का? बिलकुल आहे. U च्या आधी T आहे का? बिलकुल आहे. U च्या नंतर V आहे का? अजिबात नाही. मग आता उत्तर येणार काय? मग आता ह्यांच्यामध्ये पण गॅप बघायचा.
पी क्यू आर एस टी यू व्ही 6चा गॅप. आय जे के एल एम एन ओ 6चा गॅप. बी सी डी ई एफ जी एच 6चा गॅप. ए च्या मागे 6 पद झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू टी आणि टी च्या आधी येतं एस. आता टी आणि टी च्या आधी एस, टी आणि एस तो अच्छा यू राहिला रे माझा. व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए, हा बरोबर आहे. आणि यू च्या आधी टी. ओके, लागू द्या टाइम प्रतीक्षा. जमलेलं महत्वाचं. ठीक आहे, उत्तर काय झालं? यूटी. पर्याय कुठला झाला? तिसरा. एकदा चेक करूया. टी नंतर यू, यू नंतर व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आणि ए 6वर. ए नंतर बी, बी नंतर सी डी ई एफ जी एच 6वर. एच नंतर आय, आय नंतर जे के एल एम एन ओ, ओ नंतर पी, पी पुढे 6 क्यू आर एस टी यू व्ही आणि व्ही नंतर डब्ल्यू. थँक्यू सो मच ओमकार. उत्तर काय झालं? पर्याय तिसरं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ए झेड एक्स बी सी टी व्ही टी सी आर. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे पीडी ई क्यू क्यू ई ओ क्यू. आर 18वर आहे. तारीख वाढायची वाट पाहायची नाही. बरं का वाट पाहायची, तारीख वाढायची ते सांगा मला. हा, लेक्चर झाल्यावर रेकॉर्डिंग व्हिडिओ लगेच भेटणार. व्हिडिओ नाही, व्हिडिओ लगेच भेटणार. अरे वा, चला पाहूया. ए झेड एक्स बी व्ही टी सी आर. ए नंतर इथे बी, बी नंतर पहिल्यावर सी, मग येणार दुसऱ्यावर डी. पहिल्यावर ए, दुसऱ्यावर बी, पहिल्यावर सी, दुसऱ्यावर डी. मग आता पुढे जाऊयात. थँक्यू सो मच निशा. झेडच्या आधी 2 पद एक्स, एक्सच्या आधी 2 पद व्ही, व्हीच्या आधी 2 पद टी, टीच्या आधी 2 पद आर, आरच्या आधी 2 पद पी. बरोबर आहे. उत्तर काय झालं? पीडी. कुठे आई, कुठे गेला? हा, पर्याय 1 मध्ये. मग आता याच्या पुढे जर का जायचं झालं ना, एन ओ पी एल एम एन असं येतं. ठीक आहे, तर पुढचं पद दिलंच नाहीये, पण आपल्याला इथेच थांबायचंय पीडी पर्यंत. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. चला. बी वाय आय क्यू एन के क्यू जी. प्रश्नचिन्ह ऑप्शन दिलेला आहे टी एफ आर ई एस ई आर एफ. हे असंच लॉजिक येते, पण हे प्रिव्हियस इयरचं लॉजिक, प्रिव्हियस इयरचाच क्वेश्चन आहे तो. हो, सांगते तो प्रश्न. या प्रश्नाकडे या, मी त्या प्रश्नाकडे पुन्हा येते. थँक्यू सो मच चेतन. हो, प्रत्येक लॉजिक वेगळं वेगळं आहे. प्रश्नच तसे शोधून आणते मी. आता प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन असे घेतलेत की जे वेगळे आहेत. बाकी तुम्हाला येतं बेसिक बेसिक सारं. चला, पहिलं वर्ण घ्या. बी आय एन क्यू प्रश्नचिन्ह, वाय क्यू
के जी प्रश्नचिन्ह. चला बी सी डी ई एफ जी एच आय, आय जे के एल एम एन, एन ओ पी क्यू. बघा 7 5 3 विषम संख्या, 3 च्या आधी विषम संख्या 1, क्यू च्या लगेच पुढे 1, आर येतो. पुढे चला. हो हे सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत. क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, के एल एम एन ओ पी क्यू, जी एच आय जे के. 8 6 4, मग 4 च्या आधी समसंख्या कुठली आहे? 2. जी च्या आधी 2 पद, 7 न 2 गेले 5, 5 वर आहे ई. उत्तर झालं आर ई. पर्याय क्रमांक झालं दुसरा. कारण मी शिकवताना कॉन्फिडन्स येतो, एकटं शिकवताना आपल्याला भीती वाटते मनामध्ये. मग एकटं सोडवताना आपल्याला असं वाटणारच की मला जमणार आहे की नाही, आपण चुकणारच. एकदा आधीचा प्रश्न एक्सप्लेन करतेय. बघा पहिल्या पदावर ए आहे, दुसऱ्यावर बी आहे, हा सोडून द्या. पहिल्यावर सी, मग दुसऱ्यावर डी येणार. शेवटी दुसऱ्यावर झेड आहे, पहिल्यावर एक्स, मग हे व्ही टी मध्येच घेतले आहेत. परत पहिल्या दुसऱ्यावर आर, पहिल्यावर पी. प्रत्येक पद 2 ने मागे. झेड च्या आधी 2 एक्स, एक्स च्या आधी 2 व्ही आणि लगेच टी घेतले. टी च्या आधी 2 आर, मग पी, परत लगेच 2 येणार एल आणि ई. ठीक आहे. थँक्यू सो मच अस्मा. इथे समसंख्या आणि विषम संख्यांवाला गॅप होता. आता इथे या. आता हे तर सोपं आहे. ओ एम के क्यू एच टी प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे एफ व्ही वाय सी एक्स डी डब्ल्यू ई. बिलकुल जे प्रश्न कठीण आहेत तेच प्रश्न मी घेतलेले आहेत. ओ एम के क्यू एच टी प्रश्नचिन्ह. मूळ संख्यांचा गॅप जर घेतला असता क्यू नंतर आर आणि एस यायला पाहिजे होतं. पण इथे आपल्याला समसंख्या दिली आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट ही झाली आहे विषम संख्या. 7 दिलं, 5 दिलं, 3 दिलं, याचा अर्थ एकच घ्या. मग तिथे विषम संख्या घेऊ नका. व्हीटी सोडलाच नाही मी, घेतला आहे झेड. 2 मागे एक्स टी, 2 मागे व्हीटी, 2 मागे टी, 2 मागे आर, 2 मागे पी, परत इथे 2. बघा इथे ए, इथे बी. हा पद सोडला सी डी, हा पद सोडला मग येणार ई, मग येणार एफ. या पद्धतीने जाईल. काय बोलता सायली? ओ के एच प्रश्नचिन्ह एम क्यू टी प्रश्नचिन्ह. के एल एम एन ओ 4 ने मागे, एच आय जे के 3 ने मागे, म्हणजे 2 ने मागे जाणार. एफ आलं. इथे या. एम एन ओ पी क्यू 4 ने पुढे, आर एस टी 3 ने पुढे, 2 ने पुढे, टी नंतर यू व्ही. उत्तर झालं एफ व्ही. पर्याय झाला पहिलाच. चौथा कसं काय आला? का चुकता? बापरे, माझं नावच नाही माहिती. मधुरा. ते नाही समजत प्रिया. असं म्हणता संदीप? बाकी सगळे सब्जेक्ट बोरिंग है मैथ्स एंड रीजनिंग सोडून. चलो आगे बढ़ो. CYD FTH IOL LJP प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे LAT OET OEK OFT. काही वेळेला फरक सारखा असतो, काही वेळेला फरक सारखा नसतो. थँक्यू सो मच श्रेया. तुम्हाला लोकांना माझं नाव नव्हतं माहिती खरंच? असे तर खूप लोक आहे जे म्हणतात नाव छान आहे, नाव छान आहे. बापरे बापरे. पहिलं पद घेऊयात. C F I L प्रश्नचिन्ह Y T O J प्रश्नचिन्ह D H L P प्रश्नचिन्ह.
C D E F G H I J K L M N O पहिलं पद 3 ने पुढे T U V W X Y O P Q R S T J K L M N O J च्या मागे 5 पद 10 न 5 गेले उरले 5 वर आहे E सगळ्यात पहिले लिहून दिलं होतं E J O T Y इजोटी ते झालं आहे इथे पुढे D E F G H I J K L M N O P P नंतर Q R S T उत्तर आलं O E T पर्याय आला दुसरा पहिलं पद 3 ने पुढे चाललंय दुसरं पद 5 ने मागे चाललंय आणि तिसरं पद 4 ने पुढे चाललंय जुन्या विद्यार्थ्यांना विसरून जावे जुन्या विद्यार्थ्यांचे नाव घ्यावे जुने नवीन सगळे आता सध्या एकच आहेत ना माझ्यासाठी पुढे जायचं का भाग 4 होईलच आपलं उद्या बर AFO ZGL BHI YIF प्रश्नचिन्ह CKC CJD DJE EJE नाही तर काय ज्ञानेश्वरी थँक्यू सो मच तडवी हा पहिले फरक बघायचा फरक जर नसेल तर मग पुढचं बघायचं चला इथे नीट बघा AFO ZGL BHI YIF A नंतर B नंतर C इथे F नंतर G नंतर H नंतर I नंतर येणार J I नंतर काय आलं J पर्याय नाही आहे समजून घ्या आता पुढे OL MNO I JKL FGHI F च्या मागे 3 पद 7 ने 3 गेले 3 वर आहे आपला C उत्तर काय यायला पाहिजे CJC आता ऑप्शन नाहीये म्हणून मी इथे लिहून दिला CJC चा ऑप्शन झाला पर्याय दुसरा थँक्यू मयुरी आता एकदा बघा पहिलं एक सोडलं एक मग A नंतर इथे B घेतलं B नंतर इथे C घेतला बरोबर आता मधले F च्या नंतर G च्या नंतर H च्या नंतर I च्या नंतर आला J पुढे O च्या मागे 3 L च्या मागे 3 I च्या मागे 3 F च्या मागे 3 C आलं म्हणजे काय आपण हा ना हे असेच लॉजिक आहेत आणि हे सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे आधीच सांगून देते कुठून नव्याने शोधून आणलेले नाही जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जे थोडेसे वेगळे आहेत ज्याचा लॉजिक वेगळे आहेत असे वाले प्रश्न आणले तुम्ही पुढे चला AEFJ KOPT UYZD प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे FJMN EIJN FKLM EHIN शांततेत करा घाई करू नका तुमचा मेंदू ना एकदम शार्प करणार आहे मी बुद्धिमत्तामध्ये खरंच म्हणजे इतका शार्प करेल की इतर विषयांना पण त्याचा फायदा होऊन जाईल तुम्हाला थकला नाही पाहिजे मेंदू धडाधड लॉजिक लागले पाहिजे आता सध्या तुमच्या मेंदूला घासायला घेतलंय मी हळूहळू समजेल यश ओके थँक्यू धीरज A B C D E K L M N O U V W X Y इथे E नंतर F O नंतर P Y नंतर Z F G H I J P Q R S T Z A B C D J नंतर K T नंतर U D नंतर येतं E मग E च्या पुढे 4 E F G H I नंतर J नंतर K L M N उत्तर झालं EIJN पर्याय झाला दुसराच प्रत्येकामध्ये 4 1 4 1 चा गॅप 4 1
आणि 4चा घ्या. परत 1 4 1 4 1 1 4 1 4 1 4 1 4 1 4 1 4 झालं. बाकी मोठे मोठे कॅल्क्युलेशन करायचेच नाही. तुम्ही जर हे घेतलं असतं ए आणि के, के नंतर यू, यू नंतर ई, तर ते मोठं मोठं लॉजिक लागलं असतं किंवा लागलंच नसतं. म्हणून पहिलं पद 4 ने पुढे 1 ने पुढे, 4 ने पुढे 1 ने पुढे, 4 ने 1 ने, 4 ने 1 ने, 4 1 4 1 4 1 4. दिसत आहेत मान्यता? पुढे खालील शब्दांपैकी कोणता शब्द डिक्शनरी मधील अनुक्रमाने लावल्यानंतर दुसऱ्या स्थानावर येईल? आता परत एकदा समजून घ्या, तुम्हाला समजलं नव्हतं मध्ये. आता बघा, सगळ्यात पहिले अक्षर कुठली कुठली आहेत? बी आहेत. मग घ्या बी 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 बी. बीच्या पुढे चला. बीच्या पुढे ए आहे, आर आहे, ए आहे, ओ आहे. एबीसीडी मध्ये पहिले काय येतं? ए येतं. 2 ए आले. मग काय येतं? ओ येतो. आणि मग काय येतो? आर येतो. ओ पासून सुरू होणारा एकच आहे बॉरो. आर पासून सुरू होणारा एकच आहे ब्राईट. झालं. आता या एल च्या पुढे इथे एन आहे, इथे एल आहे. एबीसीडी मध्ये पहिला एल येतो का पहिला एन येतो? पहिले एल येतं आणि मग एन येतो. मग आता त्यांनी विचारलं काय आपल्याला? अनुक्रमाने लावल्यानंतर दुसऱ्या स्थानावर कोणता शब्द असणार? दुसऱ्या स्थानावर. दुसऱ्या स्थानावर कोणता शब्द दिसतोय? दुसऱ्या स्थानावर बँकिंग शब्द दिसतोय. बँकिंगचा पर्याय कुठला आला? पहिलाच. चुकायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी सी दिले. कशाला सी? बघा, सगळे बी ने सुरुवात होते. मग नंतर 2 ए वाले, मग ओ येतो, मग आर येतो. बॉरो लिहून टाकलं, ब्राईट लिहून टाकलं. मग राहिलं बलून आणि बँकिंग मध्ये पहिले एल येतो, मग एन येतो. म्हणून पहिले बलून आला आणि मग बँकिंग आला. मग बँकिंग झाला दुसऱ्या स्थानावर, पर्याय आला पहिला. पहिले एल येतो मग एन येतो ना, म्हणून पहिले बलून येणार आणि मग बँकिंग येणार. कन्फ्यूज व्हायचं नाही. कळलं कळलं कळलं. नशीब नशीब नशीब. पुढे या. ठीक आहे, एवढं तर कम्प्लीट होणार नाही मी. जेवढं होईल तेवढं बघूया. B2CD प्रश्नचिन्ह, BCD4, B5CD, BC6D. ह्याच्यावर 1 2 ते 3 प्रश्न. बरं हर्षद, प्रश्न नीट वाचा. अतिघाई संकटात जायचं. अतिघाई करायचीच नाही. कशाला संकटाकडे जायचंय? गप्प आहे आता सध्या टिक्कर मराठीमध्ये, तिथं राहा की. चालले आपल्या संकटाकडे. हा, मग काय राहिलो खूप जास्त. सगळीकडे बी सी डी, बी सी डी, बी सी डी, बी सी डी, बी सी डी. पहिले B2CD, BC3D, BCD4, B5CD, BC6D. झालं. उत्तर काय झालं? BC3D. व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप खूप छान, मस्तच. तीन चार प्रश्न घेईल आणि थांबेल हा. वरील इंग्रजी अक्षर मालिकेतील उजवीकडून 11व व डावीकडून 14व अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा उलटअर्थी शब्द कोणता? कम, ON ऑन, NO नो, OFF ऑफ. आता वरील इंग्रजी मालिका, इथे इंग्रजी मालिका दिलेली आहे. मग वरील इंग्रजी मालिकेत उजवीकडून 11व,
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. उजवीकडून 11 वर कोण आहे? ओ आहे, बरोबर आहे. आणि डावीकडून 14व, डावीकडून इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, डावीकडून 14 वर आहे एन. मग जो शब्द आला त्या शब्दाचा उलटअर्थी शब्द विचारला आहे. आता हा शब्द आला ओ एन, ऑन. या शब्दाचा उलटअर्थी म्हणजे विरुद्धार्थी शब्द ऑनच्या विरुद्ध काय असतो? हा मीरा भाईंदरचा प्रश्न होता गेल्या वर्षीचा. ऑनचं नो नाही करायचं. उलटअर्थी म्हणजे विरुद्धार्थी, अपोजिट. ऑनच्या अपोजिट ऑफ होतो, नो नाही होत. अय्यो, सगळ्यांनी 3 दिलं रे. वाचा रे, प्रश्न वाचा रे. अच्छा, मी शिकवते तर बोर नाही होत. नशीब, मला वाटलं झाले तुम्ही बोर आता. नो असं तर येस आलं असतं. इथे काय नव्हतं रे. B2CD, BC3D, B ला 2, C ला 3, D ला 4, B ला 5, C ला 6, मग D ला 7, परत 8 9 10 अशा पद्धतीने वाढत जातं. अब इधर क्या है? उजवीकडून 11 वर ओ आला, डावीकडून 14 वर एन आला. ओ आणि एन ऑनच्या विरुद्ध असतो ऑफ. कळलं रेखा? थँक्यू सो मच वैभव. कशाला बस? सोपे आहेत पुढचे प्रश्न, नका टेन्शन घेऊ, खूप सोपे आहेत. या पुढे 2 प्रश्न घेते, 1 2 3 4 प्रश्न घेते, म्हणजे आज 30 प्रश्न कंप्लीट होऊन जातील. 4च प्रश्न राहिले. खालील अक्षर गटात जर पहिल्या व शेवटच्या अक्षरांची अदलाबदल केली तर अर्थपूर्ण किती शब्द बसतील? 1 4 2 3. तेव्हा वाटणारच ईर्ष्यात, आताशी सोडवायला घेतले म्हणून. थोडं लवकर सोडायचंय. मग हा शेवटचा प्रश्न घ्या. चला. E A T G E O M C K D F C D R D O T Q C M. 5च मिनिटं राहुल. मी रोजच खुश असते. पहिला आणि शेवटचाच बदलायचा आहे. इथे ई येणार, इथे जी येणार, बाकीचे जसेच्या तसे. इथे ई येणार, इथे सी येणार, बाकीच्या जसेच्या तसे. इथे के येणार, इथे सी येणार, बाकी जसेच्या तसे. इथे डी येणार, इथे ओ येणार, बाकी आहे जसेच्या तसे. इथे टी येणार, इथे एम येणार, बाकी आहे जसेच्या तसे. अर्थपूर्ण शब्द किती बनलेत? गेट, गेट म्हणजे गेट मॅडम, हा ना. आणि कम, 2च अर्थपूर्ण शब्द बनलेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 झालाय. एक झाला कम, दुसरा झाला गेट. आता थांबून जाते. लेक्चर आहे तर. चला, उर्वरित प्रश्न उद्या घेऊयात. उद्या भेटूया सकाळी 10 वाजताला. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. होप सो आजचं लेक्चर आवडलं असेल.